पंचपाळा सुंटवाडा दिसतो, डिंकवाडा दिसतो, कुठं चाललं तरी गवळण म्हणती गवळण गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदाईला मुलगा झाला म्हणून सगळ्या तिकडे गवळणी धावू लागल्या. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एके पुढे ताटी वाटी सुंट वडे. इकडे आनंदी आनंद चाललेला आहे. तिकडे कंसाने शत्रू समजून देवाला मारण्यासाठी सगळे राक्षस बोलावले आणि त्या ठिकाणी बक्षीस सुद्धा जाहीर केलं. जो कोणी माझ्या शत्रूला मारील त्याला अर्ध राज्य दान. तेवढ्यामध्ये पटकन सगळ्याच्या अगोदर पुतना आली. म्हणजे अर्ध राज्य द्यायची काय गरज आहे, तसंच मारते म्हणले. एवढे एवढं तरी पुरे म्हणले ताज जर मला आले म्हणले तहान बाळ आहे आणि त्याला मारायला अर्ध राज्याची काय गरज आहे. नाही नाही म्हणले अर्ध राज्य दान. कंस महाराज तुम्हाला जर द्यायचंच असेल तर फक्त मला साडी चोळी द्या, काय दागदागिने द्यायचे ते द्या, बाकी काहीच नको. आणि खरंच त्या पुतना पुढे आल्यानंतर पुतणेला वस्त्र भूषण अलंकार लिहायला दिले आणि थाटा माटाने पुतना गोकुळाच्या वाटेने येऊ लागली. त्यावेळेला गावामध्ये प्रवेश केल्याबरोबर प्रत्येक जण म्हणत होते कोणाची पाहुणी असेल, कोणाच्या घरी जात असेल. एवढे भारी भारी अंगावर वस्त्र आहेत, एवढे गळ्यामध्ये दागदागिने, सुवर्ण अलंकार आहे, कोणाची आसन बघतच होते. असं सुंदर रूप तिने धारण केलं होतं. नामा मने आली नंदाची बघता बघता अनेक लहान लहान बाळ मारीत 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 नंदबाबाच्या वाड्यापर्यंत आली. नंदबाबाच्या वाड्यामध्ये शिरली. यशोदा माता कामधंदा करत होत्या आणि दारात आल्याबरोबर हाक मारली, यशोदे ए यशोदे. नवीनच आवाज दिसतो. म्हटलं कोणाचा आवाज असेल, कोण आहे ते तरी सांगा ना. म्हणली मावस बहीण आहे, मावस बहीण. म्हणजे मला तर मावशीच नव्हती, मावस बहीण कुठून आली. म्हणले तुझी मावस 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 बहीण. बरं मावस मावस बहीण. सगळ्या गावाला वस्त्र दिले, भुसलं दिले, गाईचं दान दिलं, सुवर्ण दान, अनेक दान दिलेस. म्हणले मला साधा निरोप सुद्धा दिला नाहीस. म्हणले गरीबाला विसरलीस वाटतं तू. कुठे बाळ तुझं, बघू दे मला. म्हणले आत्ता झोपले, झोपू दे 5 मिनिटं, तोपर्यंत आराम करा. तोपर्यंत देवाने रडायला सुरुवात केली. देव म्हणले मी इथं का झोपा मारायला आलो का. यशोदे किती खोटं बोलतीस ग, लेकूर तर जागाच दिसतंय. पटकन पाळण्याकडे गेली. ज्या कामाला आली ते काम पटकन उरकून घ्यावं म्हणून यशोदा माता कामधंदा करत होत्या. पटकन पाळण्यातून काढलं पुतणेनं देवाला आणि मांडीवर घेतलं. स्तनपान देऊ लागली. आता स्तनपान म्हणजे ते का आईसारखं स्तनपान होतं का. 20 भरलं होते त्याच्यामध्ये, 20 त्या स्तनामध्ये. आणि भगवान परमात्म्याला स्तनपान देण्यासाठी सुरुवात केली. त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्म्याने भगवान शंकराचा धावा केला. हे देवादी देवा महादेवा, आज मला 20 पिण्याची वेळ आली माझ्यावरती. समुद्र मंथनामध्ये तुम्ही सगळं 20 पिले म्हटले, तुम्हाला काही झालं नाही, पण माझ्याच्याने शक्य नाही. आता माझं रक्षण करा, माझा सांभाळ करा, असं देवाचं ध्यान केलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय आणि स्तनपान करायला सुरुवात केली. स्तनपान करता करता सगळं विष प्राशन केलं, दूध प्राशन केलं, पंचप्राण ओढू लागले. त्यावेळेला पुतना म्हणते, कृष्णा अरे सोड ना बाळा, मी तुझी मावशी. कृष्णा सोड ना, मी तुझी मावशी. देव म्हटले, मी धरत नसतो, धरलं तर सोडित नसतो. मग विशाल देह धारण केला. म्हणजे हे काय कारण सोडायला तयार नाही. विशाल देह धारण केला, उडी मारली गोकुळाच्या बाहेर. दंदिशीने आवाज झाला, भूकंप झाल्यासारखा. गोकुळातले सगळे लोक धावत गेले. म्हणजे एवढा आवाज झाला कशाचा बघता तर त्या पहाडासारखा देह त्या पुतणीचा. आणि त्या पुतणीच्या छातीवरती पोटावरती कृष्ण परमात्मा. म्हणले ही तर राक्षसी नव्हती, म्हणले देवाला खाण्यासाठी आली होती. म्हटले वाचलं ना म्हणले लेकरू. शिडी लावली, शिडी लावून देवाला खाली घेतलं. त्या पुतण्याच्या देहाला आग्ने डाग दिला. सगळा सुगंध येत होता, सुगंध. परीक्षित राजाने शुकाचार्य महाराजांनी विचारलं होतं, महाराज एक राक्षसी देवाला त्रास देण्यासाठी आली होती, मारण्यासाठी आली होती, तरी सुद्धा त्या वाईट बाईच्या शरीराचा स्पर्श सुगंध काय येत होता. त्यावेळेला परीक्षित शुकाचार्य महाराज सांगतात, हे परीक्षिती माझ्या देवाचा स्पर्श त्या राक्षसीने झाला होता, म्हणून त्या पुतणेचा सुगंध येत होता. पुन्हा अजून परीक्षित राजाने विचारलं शुकाचार्य महाराजांना, देवा भगवान परमात्म्याला एका राक्षसीनीच दूध प्राशन करावं लागलं, का प्राशन करावं लागलं. आदल्या जन्मीचं पुण्य होतं. ते बळीराजाची मुलगी चंद्रमाला आणि ती भगवान परमात्मा दारामध्ये रत्नमाला ती भगवान परमात्मा दारात द्वारपालाचं काम करतात. बळीराजाला पाताळात घातलं. त्यावेळेला बळीराजाने मागून घेतलं वरदान. देव म्हटले काय मागायचं बळी. त्यावेळेला देवाने सांगितलं, बळीने सांगितलं, देवा तुम्ही देणार आहे तर मला एकच द्या. आयसा दृष्टीपुढे आता दृष्टीपुढे आयसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा तुकोबरायच्या युक्तीप्रमाणे. म्हणले माझ्या दारात तुझं रोज दर्शन झालं पाहिजे, तुला दारात थांबावं लागल. आणि दारात थांबली होती. त्यावेळेला बळीराजाची मुलगी रत्नावली इकडून तिकडे फिरत होती. रोज देवाला बघायची. आणि रत्नावलीला वाटलं, असलं लेकरू जर आपल्याला झालं तर किती बरं होईल. देवाने जर असलं लेकरू दिलं तर मी आनंदाने स्तनपान करील. देव म्हटले आता नाही, म्हणले कृष्ण अवतारामध्ये. आणि खरंच ना म्हणून दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी, रत्नावलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान परमात्म्याने स्तनपान केलं. इकडे राक्षसीला पुतणेला पाठवले, पुतना परत येत नाही म्हणून कंस काळजीत पडला होता. पण गुप्तहेराकडून कळलं, त्या पुतणेला पाठवलं. त्या पुतणेला तर मारलंय. नंतर महाबळवट नावाचा दैत्य आला आणि तो हातामध्ये पंचांग घेऊन, गळ्यामध्ये जानवं लिहून, गुडघ्याच्या वर धोतर नेऊन संस्कृत बोलतच रस्ते नेऊ लागला. यशोदे म्हटला, मी भविष्य सांगतोय, भविष्य. यशोदा माता म्हटल्या, माझ्या लेकराचं भविष्य तर गर्ग म्हणून सांगितलंय. सांग बरं. म्हटले काय सांगितलं. म्हणले भक्ताचं रक्षण करीन, दुष्टाचा नायनाट करीन. सगळं खरं सांगितलं. म्हणले हा देवच आहे तुझ्या पोटी आलेला, प्रत्यक्ष भगवान परमात्मा विष्णूच आहे. सगळं खरं सांगितलंय. पण हे तुमच्या यादव कुळाच्या मुळावर हे सांगितलंय का. म्हणले नाही सांगितलं. आणि मग काय सांगितलंय. हे लेकरू म्हणले सगळे यादव कुळाच्या मुळावर आहे. मग असल्या लेकराला ठेवून उपयोग नाही, समुद्रात टाकून दिलं पाहिजे, खड्डा करून खड्ड्यात पुरलं पाहिजे. असं म्हटल्याबरोबर तिथे निर्जीव वस्तू होते, त्या निर्जीव वस्तूला सुद्धा ऐकू वाटलं नाही. देवाला खड्ड्यात पुरा, समुद्रात टाका म्हटल्यानंतर पटकन तिथे ज्या पाटावर बसला होता ना तो महाबळवट नावाचा, म्हणून माझ्या देवाला खड्ड्यात पुरा म्हणतोस, पटकन पाटच काढून घेतला. म्हणून माझ्यावर बसतो, माझी देवाची निंदा करतो. विटंबीला भट आणि तिला पाठीवरी पाठ, रट्टा दिला पाटाचा वरी, पळायला लागला. कुठं पळतोस म्हटले, लगेच बाज आडवी आली. आमच्या देवाची निंदा करतोस, आमच्या देवाला खड्ड्यात पुरा म्हणतोस, बाज आडवी आली.
आणि महाबळवट दैत्याचे बी सांगितले, एकाच प्रमाणात दोघांचे बी सांगून टाकलं. महाबळवट नावाच्या दैत्याला मारत असताना बाज पुढं काही जाऊ देत नव्हती, अडवण्याचं काम करत होती. यशोदा आई पोळ्या करत होत्या, पोळ्या हातातलं बेलनं कसं निष्ठलं आणि त्या महाबळवट नावाच्या दैत्याच्या कपाळावर रट्टा बसला. पोळपाट म्हणला, तुझी बारी झाली, आता माझी बारी राहिली. पुन्हा पोळपाटाचा रट्टा दाबणं सुया त्या सुद्धा महाबळवट नावाच्या दैत्याच्या अंगाला टोचू लागल्या. हो बेलनं तोंडात जाऊन बसलं, पळू लागला. पण आपला शत्रू जिवंत कळावा कंसाला म्हणून जाऊ दिला, सोडून दिला. कंसाच्या पुढे गेल्यानंतर तो महाबळ म्हणतो, महाराज तुमचा शत्रू खूप मोठा भयंकर आहे आणि त्याला मारणं शक्य नाही, त्याच्या नादी बी लागू नका. पण पुढं आगासूर, बगासूर, धेनुकासूर अनेक दैत्य आले, पण अवघी दैत्यखानी बुडविली. सगळे दैत्य मारले, सगळे दैत्य सांगायचं म्हटलं तर आणखीन 1-2 तास लागतील. मला संकल्पित 1 तास दिलेला आहे. भगवान परमात्म्याच्या जन्मोत्सवाचा अवतार कार्याचा आनंद चालू आहे. का चालू होता? दुसऱ्या चरणामध्ये होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरा घरा, आनंद करते घरा घरा, कृष्णाचा अवतार, आनंद करते घरा घरा, आनंद करते घरा घरा, आनंद करते घरा घरा, होता कृष्णाचा अवतार, 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 होता कृष्णाचा परीक्षित राजाने सुखाचार्य महाराजांना विचारलं, गोकुळामध्ये नंदबाबाच्या घरी, यशोदा मातेच्या घरी 12 दिवस उत्सव चालला, 1200पर्यंत उत्सव चालला. का उत्सव चालला? सुखाचार्य महाराजांनी सांगितलं होतं, श्रीकृष्ण म्हणजे परमात्मा हा देवाचा अवतार होता देवाचा अवतार. आणि एक तर नंदबाबाच्या यशोदा आईच्याच घरी हा आनंद उत्सव नव्हता, आनंद करीती घरोघर. आणि आनंद व्यक्त करत असताना काय करत होत्या? तिसऱ्या चरणामध्ये सदा नामावाचे गाती, सदा नामावाचे गाती, सदा नामावाचे गाती,
सगळ्या गोकुळातल्या घरोघरी आनंद उत्सव का चालू होता? हे जन्माला आलेलं बाळ देवाचा अवतार होता, भगवान विष्णूचा अवतार होता, श्रीकृष्ण परमात्मा होता. सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती, होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर. आणि त्या आनंदाचं प्रतीक म्हणून प्रत्येक घरोघरी देवाचं नाव का घेत होते, आनंदाने का उड्या मारत होते, का बागडत होते, त्याच्यामध्ये काही लाभ होता का, काही फायदा होता का, हे शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तो का म्हणे हारती दोष
जन्मातले दोष जातात, अनंत जन्मातले दुःख जातात. एक तुम्हाला सत्य पुरावा सांगतो आणि 10-15 मिनिटात शेवट पूर्ण करतो. रामायणामध्ये कैकेयीनं माझ्या मुलाला गादी मिळावी, भरताला गादी मिळावी म्हणून बरोबर रामचंद्राला वनवासाला पाठवलं. हे ज्या वेळा भरताला कळालं की रामाला वनवासाला पाठवण्यासाठी कारणीभूत माझी आई आहे, त्यावेळेला भरताने कुठला काही न विचार करता माझी आई जिच्या संगतीमध्ये आहे तिचं सगळं हे कटकारस्थान हे भरताला जेव्हा कळलं तेव्हा आईकडे जातो. आईच्या शेजारी ती मंथरा दासी बसलेली असे. त्यावेळेला मंथरा गेल्या गेल्या म्हणते, भरता अरे तुझ्या आईने जे केलंय ते तुझ्या हिताचंच केलंय. तुझ्या आईला कळत नव्हतं. तुझी आई म्हणत होती रामाला गादीवर बसवायचं, रामाला गादीवर बसवायचं, पण ते मी सांगितलं भरता, म्हणलं गादी मिळावी तर माझ्या भरतालाच मिळावी. त्यावेळेला हे शब्द भरताला आवडले नाही. भरताने लात घातली मंथरा दासीच्या कुबड्यामध्ये आणि 4 ठिकाणी वाकडीच करून टाकली. मग पाया पडली, भरता मला माफ कर रे बाबा, आता मी ही वाकडी झाली म्हणली, आता हे मी सरळ होईल का नाही म्हणले, आता केलेल्या कर्माचा भोग म्हणले, आता भोग म्हणले. ज्या वेळेला तुझ्या कर्माचा भोग संपल त्यावेळेला तू आपोआप दुरुस्त होशील, तुझी परत मी भेट घेईन म्हटले नंतर. आणि कृष्ण अवतारामध्ये कंसाला मारल्यानंतर, कंसाला मारण्याच्या अगोदरच म्हणायचं, चंदन लावण्यासाठी रोज मंथरा जी दासी होती ना ती खूप ज्या दासी झाली होती, खूप ज्या दासी. राम अवतारामध्ये मंथरा दासी आणि कृष्ण अवतारामध्ये खूप ज्या दासी. भरताने वाकडी केलेली, काटे घेऊन 2-3 ठिकाणी वाकत वाकत अशी रोज कंसाला चंदन लावायला घेऊन जात होती. इकडं आकुर्णा करवी बलरामदादाला श्रीकृष्ण परमात्म्याला गोकुळामध्ये आणलं होतं. वाटामध्ये भेट झाली, काठी टेकत चालली होती. म्हणले कोण आहेत मावशी, कुठे चाललात म्हणले कंस महाराजाकडे. काय म्हणले तुमच्या हातामध्ये ताटेमध्ये म्हणले चंदन. म्हणले कोणाला म्हणले कंस महाराजाला. लावतात का म्हणले आम्हाला. देवाच्या स्वरूपाला बघितल्या बरोबर तर कंस महाराजाला विसरूनच गेली बाई. म्हणली हो लावते की तुम्हाला. आणि कपाळ भरून श्रीकृष्ण परमात्म्याला चंदन लावलं, कपाळ भरून बलराम दादाला चंदन लावलं आणि निघाली तिकडं. म्हणजे थांबा थांबा तुमची दक्षिणा घेऊन जा, आजपर्यंत आम्ही फोकट कोणाचंच काही घेतलं नाही. म्हणजे नको 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 बाळांनो तुमची दक्षिणा नको. नाही ना म्हणजे आम्ही फुकट घेतच नाही. कृष्ण परमात्मा गेले की पटकन त्या मंत्र्याच्या दोन्ही पायावर आधी आपल्या खूपच्या दाशीच्या दोन्ही पायावर पाय दिले आणि अशा हानवटीला हात धरला आणि कळ 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 करी जी वाकडी केली होती ना राम अवतारामध्ये, तुका म्हणे हरसी दोष. मागच्या धर्मातले जे दोष होतं, जे पाप होतं ते कृष्ण अवतारामध्ये देवाने सगळं घालवलं. तसं तुमच्या आमच्या जन्मामध्ये तुम्ही आम्ही अनेक जन्म घेत घेत या ठिकाणी आलो. आणि मग मागच्या जन्मातलं जे काही दोष आहे, पाप उपपाप महापाप आहे, ते या जन्मामध्ये आपण कृष्ण परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर, देवाचं भजन केल्यानंतर त्या पापातून तुम्ही आम्ही मुक्त होतो. तुका म्हणे हरती दोष आनंदाने करते घोष. पुन्हा अजून एक तुम्हाला समाधान वाटावं म्हणून 2 मिनिटांमध्ये सांगतो. आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतात, या विश्वामध्ये जेवढ्या गोष्टी घडतात त्या गोष्टी अगोदरच सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. करता हरता तो करविता निमित्या जन बोले बोले. मी त्या दिवशी बोलता बोलता तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक माणूस जन्माला येत असताना 5 गोष्टी सोबत घेऊन आला. त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे मरण. आयुष्य 100 वर्षाचं, 75 वर्षाचं, 50 वर्षाचं, 25 वर्षाचं आयुष्य प्रत्येक जण सोबतच घेऊन येतो. आयुष्याच्या अगोदर कोणाला जाता येत नाही आणि आयुष्याच्या नंतर कोणाला जाता येत नाही. शेकडो तुम्हाला पुरावे देता येतील. म्हणून आपण आज आपला शिवमहापुराण कथा या ठिकाणी ज्ञानयज्ञ सुरू असतानाच मुरली मामाचं देहावसान झालं. त्यांचं आयुष्यच तेवढं होतं. वेळेच्या अगोदर तर कोणाला जाता येत नाही, वेळेच्या नंतर कोणाला राहता येत नाही. ही घटना लिखित असते, लिखित, आणि सगळं ठरलेलं आहे. तुमचं आमचं सुद्धा. आमचे विष्णू अण्णा सुंदर प्रमाण देतात. मृत्यून विचारी गुणदोष देश विदेश करीतो नाश तात्काळ.
न म्हणे देश विदेश. आपल्या महाराष्ट्रातला माणूस कर्नाटकात गेलाय का आंध्रात गेलाय त्याचा विचार करत नाही. ज्या ठिकाणी शरीराचे श्वास शेवटचा श्वास संपतो त्याच ठिकाणी ती टाकावं लागतो. कैसी घडविल मृत्यूची कैसी घडविल नकळे होणार ते बळीवंत नकळे होणार भोग भोगले नकळे मृत्यू कैसे घडविल कोण वेळा नकळे मृत्यूची वेळ, त्या मृत्यूची जागा, त्या मृत्यूचा देश अगोदरच ठरलेला असतो. आपण म्हणतो मरण रोडला यायला नको, शेतात यायला नको, बाहेर गेल्यानंतर मरण यायला नको, पण त्या मृत्यूची जागा निश्चित झालेली असते आणि त्या माणसाला तो मृत्यू तिकडे घेऊन जात असतो. म्हणून या जीवनात सगळ्या गोष्टी अगोदर लिखित असतात. हे प्रारब्ध नशीब आजपर्यंत कोणाला बदलता आलं नाही आणि बदलताही येणार नाही. म्हणून उगाच समाधान वाटावं म्हणून या ठिकाणी आणि सगळं प्रारब्ध नशीब तकदीर आपले अनेक जन्मातला पाप हे घालवण्यासाठी फक्त तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती होस. त्याच्यासाठी कृष्ण गोकुळी धर्माला दुष्टा चळकापासून होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. एक मी कृष्ण परमात्म्याचं नामचिंतन सांगितलं, भगवान परमात्म्याचं नामचिंतन सांगितलं. रंबा रखमाई जावा पुड्या पेंद्या सुदाम्या सगळं मित्रमंडळ जमवलं आणि त्या गोपाळाकडे बघितल्यानंतर सगळे गोपाळ रोड झाले दिसले, चेहरे सुकलेले दिसले. देव म्हणले का रे बाबांनो तुम्हाला खायला मिळत नाही का? ते म्हणजे सगळं भरपूर आहे आमच्या घरी पण आमची आई आम्हाला खायला देत नाही. म्हणले आई जर खायला देत नसेल तर मग चोऱ्या करू चोऱ्या. आता तुम्ही माझ्या मागे या. असतील अनंत जन्मातलं पाप घालवायचं असेल तर याच्या त्याच्या मागं जाऊन जमणार नाही. देवाच्या मागं जावं लागेल. ज्या मार्गाने देव गेले, भगवान परमात्मा गेले, ज्या मार्गाने साधू संत गेले त्या मार्गाने जावं लागेल. मग आपल्याला पोटभर मिळेल. पोटभर मिळेल म्हणजे हा जीव शिवरूप होईल, यालाच पोटभर म्हणतात. आणि कृष्ण परमात्म्याने सगळ्यांना सांगितलं चला आता माझ्या मागे या, तुम्हाला लागल एवढं तुम्हाला खायला देतो. तुका म्हणे सांडा घाटे ते नका भरू पोटे. म्हणले तू जर पोटभर खायला देत असतील तर आम्ही तुझ्या मागे का येऊ नये? तू जर आमचं कल्याण करत असतील तर तुझ्या मागे का येऊ नये? आता जे कल्याण करते त्याच्या मागे जायला काही हरकत नाही. आणि तयार झाले, रिकाम्या हाताने येऊ नका म्हटले.
माझ्या मागे यायचं म्हटलं ना रिकाम्या हाताने जमणार नाही. आपल्याला चोऱ्या करायच्या. चोऱ्या म्हणजे तुमच्या आमच्या चोऱ्यासारख्या नाही, चोऱ्या नाही. दह्याच्या, दुधाच्या, चित्त चोरी नंदाच्या नंदनी चोऱ्या करायच्यात. मग म्हणले सामुग्री सामुग्री घ्या रे, सामुग्री चोखट, खडे सराटे काट्या नीट. चोऱ्या करायचे म्हटल्यानंतर साहित्य घ्यावं लागेल. म्हणजे खडे घ्या, सराटे घ्या, काठ्या घ्या, वस्त्रकाळ केली माती घ्या. त्याच्यामध्ये काही सांग कामे होते, काही ऐकीव कामे होते, काही आगाव कामे होते. म्हणले काय मी सांगतोच भाऊ. म्हणले बरं घेतोच, पण कशाला घ्यायचे ते तरी सांग ना. कृष्ण म्हणला अरे खडे आपण अंधाऱ्या खोलीमध्ये चोरी करायला गेलो. उतरंडी पूर्वी, आता उतरंड कोणाकडे राहिले, सगळे बंगलेच बंगले झाले. मग लागणीमध्ये गेल्यानंतर दह्याचं, दुधाचं, लोण्याचं तो डेरा भरलेला असेल तर आपल्याला पाहायचा. म्हटल्यानंतर कसा बघायचा, हे खडे कोपऱ्यात फेकून बघायचे. गाडग्यावर खडा लागला, भरलेल्या गाडग्यावर खडा लागला की भटकन वाजल. एखाद्या गाडग्यावर लागला की टणकन वाजून. आणि ओळखायचं गाडगं म्हणजे नेमकं तेच गाडगं काढायचं. पटलं म्हणले, पटलं आता खडे. आता सराटे कशाला. आपण समजा उतरंडी उतरत असताना त्या गवळणीने बघितलं आणि आपल्याला पळून जायचंय. पळून जात असताना ती जर आपल्या पाठीमागं लागली, आपण सापडू नये म्हणून एक युक्तिवाद. आपण पुढे पळू लागलो, ती आपल्या मागं लागली की तिच्या अंगणातच हे सराटे असे पांगून टाकायचे म्हटले. मग हे सराटे काटे कचा 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 तिच्या पायात मोडतील. सराट्याचा काटा बघा कसा बी टाका बाप्पा गोरीच असतो. आणि ते सराट्याचा काटा मोडला, ते पायातले काटे काढेपर्यंत आपण पळून जायचं. त्याच्यामध्ये बोबड्या होता मला कितना. ती जर स्लिपर घालून आली तर स्लिपर म्हटले, मग स्लिपर घालून आली तर मग ही वस्त्रगाळ केलेली माती, म्हणले वस्त्रगाळ केलेली माती म्हणले तिच्या डोळ्यात टाकायची. म्हटले डोळ्यात टाकायची. ते म्हणले कृष्णा ती आपल्या संगमच्या मावशी सारखी चष्मा घालून आली तर. आत्या आपल्या संगमच्या आत्या म्हणले मग खरंय. आणि असे खोड्या करू लागले. काही सांग कामे, काही ऐकू, काही आगाव कामे, काही बी सांगतोच म्हणले. सांग कामे कोणाला माहिती, जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. सासूबाई सुनबाईला सांगितलं, सुनबाई मी यमुनेला पाण्याला चालले, दूध तापतंय, कुत्री येईल, दूध पेईल. काठी घेऊनच बसली दारामध्ये. येऊ दे ना म्हणले कशी येते तर. तिच्या समोर एक काळी कुत्री गेली, सगळं दूध पिऊन टाकलं, गाडगं फोडून टाकलं. आली सासूबाई म्हणली सुनबाई दूध काय झालं. म्हणले आलती माय मांजर, तुला सांगितलं होतं ना कुत्री येईल दूध पेईल म्हणून. आत्या म्हणले तुम्ही फक्त कुत्रीच म्हणलात, मांजरीचं कुठं म्हणलात. सांग कामे, जेवढं सांगितलं तेवढंच ऐकीव कामे. नुसतं ऐकायचं, काहीच करायचं नाही. पुन्हा आगाव कामे. एका ग्रस्ताची आई आजारी पडली. मग ते म्हणले जा तेलगावला मेडिकलून कपडा मेडिकल घेऊन ये. ते गिराईक काय केलं, 500 रुपये दिले त्याने 250 रुपयाचं मेडिकल आणलं आणि 250 रुपयाचा कपडा आणला. दिला बापाच्या हातात. म्हणले हे कपडा कशाला आणला. ते म्हणलं आपली म्हातारी आजारी पडली, मला वाटलं जिवंत असले तर मेडिकल होईल आणि गेली असले तर कपडा होईल. त्याला आगाव कामे म्हणतात. असे आगाव होते ते गोपाळ, आगाव. खोड्या करता करता सगळ्या खोड्याचं गारानं यशोदा मातेकडे गेलं. यशोदा माता म्हटली हे पहा तुम्हाला बी लेकर आहेत म्हणले, तुमच्या बी पाठीपोटी लेकर आहेत. माझं जे लेकरू आहे का, धरून दाखवा. एक गवळण म्हणले धरून दाखवा म्हणतेस ना. तर म्हणले आता येऊ दे म्हणले माझ्या घरी. जरा शहरची होती, ती सँडल घातलेली, बगलामध्ये पर्स अडकवलेली, गॉगल घातलेली, शहरची होती. ते म्हणले सगळ्यांच्या घरी गेलास म्हणले माझ्या घरी येऊन बघ. कृष्ण परमात्मा म्हणले आता हिचा नंबर लिहून घ्या, तिच्याच घरी जाऊ म्हणले. खरंच तिच्या घरी गेले आणि देवाने खरंच त्या ठिकाणी पकडूनही दाखवलं. म्हणत होती तुझी आई धरून दाखव चल म्हणली. धरला देवाचा हात. दही दूध खाल्लं बी नव्हतं बाप्पा, नुसते घरी गेलते. दह्याचं गाडगं आणलं, कृष्णाच्या तोंडाला लावलं, सुनाच्या बी तोंडाला लावलं. म्हणजे हे काय म्हणले, तो बी खाल्लंस म्हणले, माझ्या सुनाच्या तोंडाला बी लावलंस म्हणले. तुझी आई तर म्हणते धरून दाखव चल म्हणले, घेऊन चलते. आता एका हातामध्ये कृष्ण परमात्म्याला धरलं आणि एका हातामध्ये त्या सुनेला धरलं. गेले नंद बाबाच्या राजवाड्यासमोर. लय म्हणत होती तुझी आई धरून दाखव. बघ धरला का नाही. नेलं यशोदेच्या पुढे उभा केलं. यशोदे
तू म्हणत होतीस ना धरून दाखव हे बघ म्हणले याला आणलंय. यशोदा म्हणले तुला दिसत नसलं तर चष्मा लावून बघ. अगं तू तुझा लेक तुझी सून आणलीस हातात परमात्म्यानं पटकन रूप टाकून दिलं तिच्यात लेकाचं रूप धारण केलं. आतापर्यंत देव सापडतच नव्हते आणि सापडले तर रूप दिल्याशिवाय राहत नव्हते. त्यावेळेला खाली मान घातली पुन्हा आली नाही कारण सांगायला. म्हणजे नग म्हणजे इथं राहायचंच नका. काय करायचं उपयोग एक सापडत नाही. सापडलं तर रूप बदलतो माझ्याच लेकाचं रूप घेतो. मग दुसऱ्या गावाला जाऊ. मग दुसऱ्या गावाला जायचं ठरवलं. सगळा पसारा गाडीमध्ये भरला आणि निघाली कासारी बोडक्याच्या वाटाने तिकडं कोथरी मळून गाडी. वाटाने जात असताना त्या गवळणीला तहान लावली देवाने मायाद्वारे. पाणी 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 करू लागली. तो गवळी म्हणला पाणी पाणी करून काय मरतीस का काय. म्हणली पाणी दिलं तरच बरं म्हणला नाहीतर माझी जिपच जाळा म्हणजे टाळा झिकायला लागली. हाय का म्हणली पाणी कुठे तर माळाला. देवाने मायाद्वारे मळा तयार केला. किती खोटं बोललात म्हणले ते काय मळा आहे म्हणले विहीर दिसते. बरोबर म्हणलं आता जातो. पाण्याची झारी घेतली आणि पाणी आणायला निघाला. ते म्हणला बघ मी पाणी आणायला जाईल आणि तो कृष्ण येईल माझं रूप घेईल आणि गाडी घेऊन जाईल तुला बी घेऊन जाईल. येऊ दे ना म्हणले कसा येते तर 2 थोबाडीत तर देईन. असं पक्क ठरवून गेला आणि त्याला विहिरीत उतरू दिलं तिकडं. तोपर्यंत देवाने तिच्यात पतीचं रूप घेतलं. पाण्याची झारी घेतली. आला गाडी खुशी म्हणला हे घे पाणी पी पाणी. पेले पाणी बसले गाडीत निघाले गप्पा हाणीत. तेवढ्यामध्ये खरा मालक आला. ते म्हणला कोण आहेस रा. ते म्हणला तू कोण आहेस. म्हणला मी गाडीचा मालक आहे. पत्नीला म्हणला हे अगोदर पाणी पी पुन्हा ह्याचं बघतो म्हणला मी. पत्नी म्हणते मला पाणी पाजवतोस तिकडे पाज ना म्हणले पुन्हा पाणी दाखवायचं तर जमलं कडे माझीच बायकोन 2 थोबाडी ते देत असते म्हटले. त्यांनी खाली धरून ओढलं. लगेच दुसरं रूप देवाने घेतलं. त्या दोघांनी त्याला खाली ओढलं. लगेच देवाने तिसरं रूप घेतलं. असे 2-4 रूप घेतले देवाने. शेवटी गारानं नंद बाबाकडे गेलं. नंद बाबाला सगळे सांगू लागले. खरा मालक होता ते म्हणलं नंद बाबा तुमचा कृष्ण खोड्या करतो म्हणून मी तुमच्या कृष्णाच्या भेन दुसऱ्या गावाला जाऊ लागलो. परंतु तिथंही तुमच्या कृष्णानं माझं रूप घेतलं. माझी गाडी पळून नेण्याचा प्रयत्न केला. माझी पत्नी पळून नेण्याचा प्रयत्न केला. हे म्हणतो माझी पत्नी ते म्हणतो माझी पत्नी. नंद बाबा म्हणले सगळेजण एक रेषेमध्ये एका रांगेमध्ये उभा राहा. 25 फूट लांबीचा खड्डा 25 फूट रुंदीचा खड्डा आणि 50 फूट खाली खोल खड्डा. खूप मोठा खड्डा होता. नंद बाबा म्हणले थांबा कोणी म्हणू नका माझी 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 सगळेच म्हणतात म्हणले. पण अलीकडच्या कडून पलीकडच्या कडेला जो कोणी उडी मारेल खूप मोठा खड्डा आहे. 25 फूट लांबीचा खड्डा आहे. जो कोणी पलकड उडी मारीन खरी त्याची बायको. आता त्या बाईचा खरा पती होता पप्पा तो पटकन खाली बसला. ते मला उडी काय जात नाही आणि बायको काय मिळत नाही. उडी मारायला गेलो आणि उडी जर विहिरीत पडली तर मारावं लागल. मरण्यापेक्षा म्हणला गेली तर बायको जाऊ द्या ना मग. आणि खरंच खाली बसला त्या आणि ह्या ठिकाणी पटापटा उड्या मारल्या पलीकडे गेले. नंद बाबांनी ओळखला आता खरा हाच बाईचा पती. तुझीच पत्नी. देव म्हणले नाही हा अजिबात नाही. जातील का म्हणले दुसऱ्या गावाला गोकुळ सोडून. म्हणलं नाही चल हो मग माघारी. अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. यशोदा माता म्हणली बास झाला आता तू गावात राहण्याचा राहायची तर नाही. उद्या जाई राणा उद्या जाई राणा उद्या जाई राणा उद्या जाई राणा.
गाई राखणे. सगळे सवंगड एकत्रित जमा केले, वरच्या वाकुड्या पेंद्या सुदाम्या, आणि देव निघाले शाळेमध्ये. गाई राखणे म्हणजे शाळा. गाई चालल्या वनाप्रती, गाई चालल्या वनाप्रती, समे पेंद्या झाले सांगाती. गाई 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 चालल्या वनाप्रती. सगळे गोपाळ यमुनेच्या काठावर गेले. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ, हमामा होतो तो हुंबरी, अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळ खेळल्यानंतर गोपाळ म्हणले देवा खांदे भार पोटे भोग, काय खेळायचे सुख. भोका लागल्या. देव म्हणले भोका लागल्या तर म्हणले मग चला वळवू गाई, चला वळवू गाई, चला वळवू गाई, चला वळवू गाई. त्यावेळेला म्हणल्या सगळ्या गाय एकत्रित जमा करा. सगळ्या गाय एकत्रित जमा केल्या. देवाने सांगितलं सगळेजण आपापल्या शिदोऱ्या आणा. देवाने कोणत्या शिदोऱ्या आणायला लावल्या? 2 मिनिटं संतो कीर्तन सेवा पूर्ण करतो. आणा आपली शिदोरी, ही बी पुढे आणा. भगवान परमात्म्याने अनेक जन्मातलं पाप पुण्यरूपी जी शिदोरी होती, त्या सगळ्या भगवान परमात्म्याने पापा पुण्याच्या शिदोऱ्या देवाने एकत्रित जमा करायला लावल्या. एक गोपाळ म्हणला तरी तुका म्हणे हरी, माझे कोणी नाही घरी, नका गुरुदुरी मज पाया भेगळे. देवाने कर्मरूपी शिदोऱ्या एकत्रित जमा करायला लावल्या आणि सर्वांना त्या कर्मातून मुक्त केलं. आणि त्याचं वर्णन श्रीमद भागवत महापुराणामध्ये केलं, एका श्लोकामध्ये केलं. बिभ्रत बेनो जठर पटायो शृंग बेत्रे जपक्षे, वामे पानो मस्रन कवलम दथलान गोलिशो, तिष्ठन मध्ये सुपरिहसो हासिर रमवी, स्वर्गे लोक मिशिते भोजो, यज्ञ भोगपाल केली. गोपाल कृष्ण भगवान की तेच आडवं झालं नुसतं 2 मिनिटात. 2 मिनिटात.